लातूर जिल्ह्यातील रामलिंग मुदगड या गावातल्या ग्रामस्थांना वीज बिलाचा मोठा झटका बसलाय। रामलिंग मुदगडच्या गावकऱ्यांना आलेल्या वीज बिलाची रक्कम पाहिलीत तर तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसेल, कारण या गावकऱ्यांना 50,000पासून ते थेट 1.5 लाखांपर्यंत वीज बिल आलेलं आहे। वीज बिलावरची ही रक्कम गावकऱ्यांना मोठा मनस्ताप झालाय। बाबू, महिन्याचं लाईट बिल 1.5 लाख रुपये। रामलिंग मुदगडच्या गावकऱ्यांना वीज बिलाचा झटका। वीज बिलाची रक्कम पाहून गावकऱ्यांमध्ये संताप। 2 लाख 1.5 लाख 52,000। काय घरी काय घेतलं? 2 बल्ब, पत्र्याचं घर आहे आणि वीज चोरीचा आळ आणून मला 38,230 रुपयाचं बिल दिलं आणि आतापर्यंत मी घरगुती बिल तर भरतच आलोय। 27,000, कोणाला 35,000, कोणाला 50,000, कोणाला 52,000 आणि ते बी चोर नाव ठेवून दिलेलं आहे। ह्या गावला 200 जणांना चोरी आणि चोराचा आरोप असं टाकून त्यांनी सगळ्यांना दंड ठोठावला आहे। हा संताप व्यक्त करणारे हे गावकरी आहेत लातूर जिल्ह्यातल्या रामलिंग मुदगड गावचे। या गावकऱ्यांना महावितरणने 50,000पासून ते तब्बल 1.5 लाखांपर्यंत वीज बिल पाठवून झटका दिलाय। एका पत्र्याच्या घरात राहणाऱ्या आजोबांना तब्बल 1.5 लाखांचं बिल देण्यात आलंय आणि विशेष म्हणजे ही हजारोंची बिलं देताना गावकऱ्यांना वीज चोर ठरवण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। रामलिंग मुदगड गावातील तब्बल 220 ग्राहकांना महावितरणने हा झटका दिलाय। विजेचा एवढा वापर नसताना एवढ्या मोठ्या रकमेची वीज बिलं आलीच कशी असा सवाल गावकऱ्यांनी केलाय। त्यातच ही भल्या मोठ्या रकमेची वीज बिलं देताना महावितरणने वीज चोरी देयक असा उल्लेख केल्यानं गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे। महावितरणने थेट 200 जणांना चोर ठरवल्यानं गावाची बदनामी झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला। लातूर जिल्ह्यातील रामलिंग मुदगड गावात 200 जणांना वाढीव वीज बिलं आल्यात। 50,000पासून ते 1.5 लाखांपर्यंत वीज बिलं आलेली आहेत। पत्र्याचं छोटंसं घर असणाऱ्या व्यक्तीलाही 1.5 लाखांचं वीज बिल आलंय। या वीज बिलांवर वीज चोरी देयक असा उल्लेख करण्यात आलाय। वीज चोरी देयक असा उल्लेख केल्यानं गावकऱ्यांमध्ये संताप आहे। महावितरणने गावाची बदनामी केल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे। 2 लाख 1.5 लाख 52,000। काय घरी काय घेतलं? 2 बल्ब, पत्र्याचं घर आहे। एवढं कसं काय बिल आले? तुम्ही गेले नाही का महावितरणकडे? गेलतो, कमी करतो म्हणले त्यांनी। किती वेळेस गेलो? 2-3दा गेलतो। 27,000, कोणाला 35,000, कोणाला 50,000, कोणाला 52,000 आणि ते बी चोर नाव ठेवून दिलेलं आहे। मग आमच्या गावची प्रतिमा या महावितरण कंपनीनं एक चोर अशी प्रतिमा ह्या आमच्या रामलिंग मुदगडच्या नागरिकाला चोर समजून असं उल्लेख केलेला आहे। खरं तर दुर्दैव आहे महाराष्ट्रामध्ये। आम्ही ग्राहक आहोत महावितरणचे। महावितरणनं कमीत कमी ही शब्द तर नाही ठेवायला पाहिजे, एक नोटीस द्यायला पाहिजे। आतापर्यंत मी बिल भरतच गेलोय आणि घरगुती बिल म्हणून त्यांनी पुन्हा नंतर वीज चोरीचा आळ आणला माझ्यावर आणि वीज चोरीचा आळ आणून मला 38,230 रुपयाचं बिल दिलं आणि आतापर्यंत मी घरगुती बिल तर भरतच आलोय। महावितरणने गावकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत मीटर रिडिंग प्रमाणे बिल आकारणी करावी, दिलेली बिलं कमी करावीत अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। ह्या गावला 200 जणांना चोरी आणि चोराचा आरोप असं टाकून त्यांनी सगळ्यांना दंड ठोठावला आहे। तरी ह्या संपूर्ण गोष्टीची शहानिशा व्हावं आणि या रिडिंग प्रमाणे खरोखर जे रिडिंग आहे त्याच पद्धतीने मीटर बिल देण्यात यावं आणि जे रक्कम जास्तीची रक्कम आकारणी केलेली आहे ते कमी करावं अशी अपेक्षा आहे। या प्रकरणात अद्याप महावितरणची बाजू समोर आलेली नाहीये। आता महावितरण या गावकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन या वाढीव वीज बिलाबाबत काय निर्णय घेते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वैभव बालकुंदे, झी 24 तास, लातूर।